तर लातूरनंतर थेट जाऊयात आपण कोल्हापुरात। तिथे कागल तालुक्यातील नानीबाई चिखलीमध्ये स्मार्ट मीटरने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे आणि या घटनेत मीटर पूर्णपणे जळून खाक झाले। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। राज्यातील ही पहिलीच घटना असून यामुळे स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वाढीव वीज बिल आणि वीज पुरवठ्याच्या भीतीबरोबरच आता स्मार्ट मीटरच्या सुरक्षिततेचा देखील मुद्दा ऐरणीवर आलाय। गावातून स्मार्ट मीटर हटवण्याची मागणी ही जोर धरू लागली आहे। काल जो आमच्या चिखली गावामध्ये स्मार्ट मीटरविषयी चिमगावकर यांच्या घरी प्रकार जो घडला तो अत्यंत वाईट आहे। स्मार्ट मीटर अचानकपणे पूर्ण जळून खाक झालेले आहे। आम्ही पत्रव्यवहार सुद्धा करून ह्याला विरोध केलेला होता, तरीसुद्धा महावितरणने ग्रामपंचायतीशी आणि कोणत्याही ग्राहकाला सूचना न देता ही स्मार्ट मीटर बसवण्यात आलेली आहे। एका स्मार्ट मीटरला जळण्याची घटना घडलेली आहे। त्याच्याबद्दल इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। आपण ते मीटर ताबडतोब बदललं आणि जे जळालेलं मीटर आहे ते आता आपण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलं आहे। त्याच्याबद्दलचा रिपोर्ट त्यांचा येईल। पण स्मार्ट मीटर संपूर्णपणे सुरक्षित आहे आणि कुठल्याही प्रकारे नागरिकांनी त्याच्याबद्दल काही भीती बाळगण्याचं कारण नाही। मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।